आज आपण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आणि त्याच्या किमती कॉस साइन टॅन बरोबर नाही 30 45 60. आता आपण इथे थोडंसं हे करू कॉलम इथे अँगल आहे अँगल मग आता इथे 0 30 45 आणि इथं फंक्शन ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन बरोबर. इकडं 60 90 इथं साइन कॉस आणि इथे काय टॅन साइन कॉस टॅन साइन 0 0 कॉस 0 1 tan 0 not defined. आता इथे क्रॉस साइन 30 1/2 साइन 30 किती 1/2 क्रॉस मधला 60 कॉस 60 1/2 हे सारखे आहेत आणि हे पण सारखे 1/√2 साइन 45 आणि हा सुद्धा 1/√2 बरोबर. हा सारखा आता हा सारखा येईल √3/2 √3/2 तसाच हा किती तोच बघा क्रॉसमध्ये हे सारखे आहेत क्रॉसमध्ये हे सारखे आणि हे सगळे सारखे आहेत बरोबर. आता आपल्याला साइन अपॉन साइन छेद कॉस कसा काढणार साइन 30 छेद कॉस 30 बरोबर काय साइन 30 किती 1/2 आणि कॉस 30 किती √3/2 हे 2 2 गेले बरोबर की नाही. मग काय खाली काय राहिलं 1/√3 म्हणजे tan 30 ची किंमत किती आली 1/√3 tan 30 बरोबर. आता tan 45 ची काढू कशी काढणार tan 45 साइन 45 छेद कॉस 45 साइन 45 किती 1/√2 कॉस 45 1/√2 या ठिकाणी √2 गेले आणि मग आता tan 45 = 1 याला उत्तर. साइन 0 चा 0 साइन 90 चा 1 कॉस 0 चा 1 साइन 90 चा 0. आता tan इथं tan 45 एक आला तसंच आपल्याला साइन 60 बरोबर इथे साइन 60 छेद काय कॉस 60 बरोबर tan 60 आहे की नाही. मग आता किती येईल साइन 60 किती
वर्गमुळात 3/2 हा साइन 60 कॉस 60 1/2 मग याचा व्यस्त घ्यायचा, याचा काय घ्यायचा व्यस्त. व्यस्त घेतल्यावर काही वर्गमुळात 3/2 हे गुणाकार व्यस्त आहे ती किती 2/1 हे 2 2 गेले म्हणजेच उत्तर काय आलं वर्गमुळात 3 म्हणजेच tan 60 इज इक्वल टू tan 60 वर्गमुळात 3. कळलं आता सर्वांना. पुढच्या वेळेस आपण याच्या स्क्वेअरच्या किमती काढू. कोणत्या साइन स्क्वेअर 30 अधिक कॉस स्क्वेअर 30 किंवा साइन स्क्वेअर 30 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर 30. फक्त वर्ग करायचा. 2चा वर्ग 4 -3चा वर्ग 9 असं वर्ग करायचा आणि मग आपण बघूया. बरोबर. चला.